मधुमेह आणि फर्टिलिटी यांचा संबंध आहे का? तर हो, यांचा खूप जवळचा संबंध आहे. मधुमेहामुळे आपली फर्टिलिटी, स्त्रीची फर्टिलिटी हॅम्पर होऊ शकते. फर्टिलिटीसाठी त्रास निर्माण होऊ शकतात. तर हे एक चक्र आहे. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड आणि ओव्हरीज यांची जी फंक्शन्स असतात, कार्य असतात, ती एकमेकांशी संलग्न असतात आणि डायबिटीसमुळे ती खराब होऊन जातात. तर याच्यामध्ये काय होतं, आपला जो इन्सुलिन रेजिस्टन्स आहे डायबिटीसमुळे तो निर्माण झालेलाच असतो. त्यामुळे इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढली जाते आणि त्यामुळे बॉडीमध्ये मेल हार्मोन्स म्हणजे अँड्रोजन्स आहेत ते जास्त सिक्रेट होतात आणि त्यामुळे पीसीओएस किंवा त्याच्यासारखी तत्सम लक्षणं दिसू लागतात. तर येस, आपल्याला डायबिटीसची काळजी घेतली पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपली पुढची पिढी किंवा आपलं पुढचं भविष्य आहे ते डिपेंड असतं. त्याच्यासाठी 2 गोष्टी आपण करणार आहोत. एक म्हणजे आपण मिलेट्स घेणार आहोत. नाचणी आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, वरई आहे, भगर म्हणतो आपण, तर ते आपण घेऊ शकतो. ते धान्य वृक्ष असल्यामुळे ते शरीरामधला क्लेद किंवा कफ असतो तो कमी करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचकर्म, नस्य, नाभीपुरण आणि पादाभंग याच्यामुळे आपला हार्मोनल इम्बॅलन्स नीट होतो. तर येस, ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करूयात आणि इन्फर्टिलिटीला स्वतःपासून दूर ठेवूयात. थँक्यू.